प्रभाग क्रमांक 25चे राजकारण तापले. प्रभाग 25मधून रावसाहेब डोंगरे इच्छुक. आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 25मध्ये राजकीय वातावरण चांगले ढवळून निघाले. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांपासून प्रलंबित विकास कामांपर्यंत प्रत्येक मुद्द्यावर सभागृहात ठाम आवाज उठवण्याच्या उद्देशाने रावसाहेब डोंगरे यांनी जोरदार तयारी सुरू केली. प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणारी ही हालचाल आगामी निवडणुकीत नवीन राजकीय समीकरणे घडवणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पाहूया सविस्तर रावसाहेब डोंगरे यांचं नेमकं काय आहे अजेंडा आणि कशी चालू आहे तयारी. मी रावसाहेब डोंगरे, प्रभाग क्रमांक 25 म्हणजेच वाकड, तातवडे, काळाखड आमचा प्रभाग. एसी कॅटेगरीत मी इच्छुक आहे. अनेक समस्या माझ्या वार्डातल्या आहेत, पण तो पाण्याचा प्रश्न असेल, सांडपाण्याचा आहे, ड्रेनेज लाईनचा आहे, रस्त्याचा आहे आणि विशेष करून जो आमच्या प्रभागातून जो मुंबई एक्सप्रेस जातो आणि त्या अंडरपास त्याला 2-3 आहेत. उदाहरणार्थ भूमकर चौकात अंडरपास आहे, तातोड्यातला अंडरपास आहे आणि पुनवळ्यातला अंडरपास. पण जो कामगार वर्ग IT पार्क जवळ असल्या कारणानं तो कामाला जातो आणि त्या कामातून जाता जाता तो तासोन तास त्या ट्रॅफिक मध्ये अडकून राहतो. हा सगळ्यात जटिल जो प्रश्न आहे हा सोडवण्यासाठी माझी प्रमुख भूमिका असणार आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे की आमच्या ज्या कॉलन्यात म्हणजे सद्गुरू पासून ते पार पार सुदर्शन असेल, सहा असेल, या कॉलन्यामध्ये की आमचा पारोपाराकडा पालिकेने टाकला. म्हणजे पालिका PMRD आणि पालिका यांच्या संयुक्त विद्यमानानं तो पारोपाराकडा टाकला. तर या आमच्या सर्वसामान्यांचे घर, हे घर म्हणजे काय की सर की 1972ला मराठवाड्यातून आमचा जो गोरगरीब जो मध्यवर्ती जो माणूस आहे ठिसभर पोटाचे खळगे भरण्यासाठी पुण्यात आला. आणि काय झालं की ज्याला जसं जमल तसं त्या ठिकाणी तो आपलं वास्तव्य करू लागला. काही लोक झोपडपट्ट्यामध्ये स्थलांतरित झाले, काही लोक कोल्ह्यात स्थलांतरित झाले. मग कोल्ह्यात जाणारा जो वर्ग आहे यांनी ₹2 गुंतून ते जागा घेतल्या, रितसर त्याच्या खरेदी विकत झाले. आणि खरेदी विकत झाल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी लाईटीची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, ड्रेनेज लाईनची व्यवस्था हे सगळं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिलं. आम्ही घरं बांधले आणि अचानकच पारोपाराखडा टाकला आणि आम्हाला भयभीत केलं. आता भयभीत झालो आम्ही सर. अनेक लोकांचे जे संसार आहेत सर उघड्यावरती येणार आहे. मग ह्याला वाचा फोडण्यासाठी मी आंदोलन केले, मोर्चे काढले, अनेक नेते मंडळीकडे गेलो, पण कुणीही आमच्या प्रश्नाला साधी वाचा पण फुडली नाही. यांना न्याय मिळवून देण्यासाठी मला पालिकेत सत्ता परिवर्तन करण्यासाठी, त्या ठिकाणी न्याय हक्क मिळवून देण्यासाठी मला पालिकेत जायचंय. जर पाहिलं तर अनेक प्रकार हे घडताना या ठिकाणी मला दिसत आहेत. पाठीमागे एक कांबळे लवंशी महिला होती आणि त्याच्यावरती तिचाच प्रे करण्याच्या माध्यमातून बाहेरगावी जाऊन त्या ठिकाणी अत्याचार करून तिचं मर्डर असं झाला. तर तिथल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्यावरती योग्य ती कारवाई करून ते प्रकरण लवकरात लवकर उघडकीस आलं. खरंच मग पोलिसांचे कौतुक करावेसे वाटतात. 100% सर याची जनजागृती सगळ्यात झाली पाहिजे. आणि जे सगळ्यात महत्वाचं जे गुन्हेगारीवरती आहे यांना गुन्हेगारी न करण्यापासून प्रवृत्त केलं पाहिजे पहिल्यापासून. म्हणजे गुन्हेगार का माणूस बनतो याचे कारण शोधले पाहिजे. बाबा तो कशामुळे गुन्हेगार झाला आणि तो कशामुळे त्याला त्याच्या मागची पार्श्वभूमी काय, आणि त्याला जर त्याचं काउन्सिलिंग केलं, मानसोपचारिक जर काउन्सिलिंग केलं, त्याच्या जर गरजापोटी जर त्याला योग्य ते त्याला प्रोत्साहन देण्यात आलं, त्याला रोजगार निर्मिती करून दिली, तर तो गुन्हेगार बनणार नाही असं मला वाटतं. निश्चितच गेली 15 वर्षापासून मी स्वर्गीय लक्ष्मीभाऊ जगताप यांच्या कार्यकाळापासून एक बीजेपीचे एकनिष्ठ कार्यकर्ता आहे सर. आणि बीजेपी हा घराणेशाही पक्ष नाही, हा सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा पक्ष आहे. नक्कीच मला न्याय देईल आणि मी माझ्या जनतेला, माझ्या प्रभागातील लोकांना आश्वासन करल, आवाहन करल की पहिला राजा राणीच्या पोटातून जन्माला यायचा, आताचा राजा हा मताच्या पेटीतून जन्माला येतो. भारतीय संविधानाने जो तुम्हाला अधिकार मताचा दिलाय तो कुणाच्या गाडीला, कुणाच्या वाडीला, कुणाच्या मटणाला, कुणाच्या दारूच्या बाटलीला घाण ठेवून स्वतःला विकू नका. योग्य तो उमेदवार, मग जो कोणी असेल, जो पक्ष देईल त्याला तुम्ही निवडून द्या, ही माझी प्रमुख भूमिका आहे. दुसरी महत्वाचं आहे की तुमचं अमूल्य मत हे वाया घालू नका. जर तुमच्या लोकशाहीने दिला अधिकार तुम्ही जर सुशिक्षित उमेदवाराला, पदवीधर उमेदवाराला, ज्याला समाजाची जाण आहे, ज्याला वास्तव आहे, त्या समाजात चटके तला बसलेत, अशा माणसाच्या पाठीमागे नक्कीच समाज राहील असं मला वाटतं. भाऊंची आठवण करून दिली तुम्ही, अक्षरशः माझं कंठ दाटून आला. भाऊ एक लोकनेते होते, सर्वसामान्यांचा आधार होते. भाऊनं जे कार्य केलंय मला शब्दात मांडता येणार नाही. मी नक्कीच म्हणेन, मी पाठीमागं एकदा उद्गार केला होता
भाऊचा समोर फोटो आला की माझं अंतःकरण भरून येतं. मी नक्कीच सर्वसामान्य जनतेला सांगन, त्या फोटो तो पाहू नका, त्या विकासात पाय. त्या फोटो तो पाहू नका, त्या विकासात पाय. अजून भाऊ जिवंत आहे, अजून भाऊ जिवंत आहे. त्या भक्तिशक्तीच्या शिल्पात पाय, त्या भक्तिशक्तीच्या शिल्पात पाय. त्या पालिकेच्या विकासाच्या आराखड्यात पाय. अजून भाऊ जिवंत आहे, अजून भाऊ जिवंत आहे. ताई ज्यावेळेस भाऊ संघ दिल्लीला गेले आणि त्या मेट्रोमध्ये बसली आणि ताई म्हणतात, भाऊ ती मेट्रो आपल्या पिसिमसीला लाभेल का? भाऊ म्हणतात, हो यस. म्हणून मी म्हणेन त्या मेट्रोच्या डब्यात पाय, त्या रस्त्यात पाय, उद्यानात पाय. अजून भाऊ जिवंत आहे, अजून भाऊ जिवंत आहे. त्या अटल शिबिराच्या रांगेत पाय, अटल शिबिराच्या त्या रांगेत पाय. त्या लंगडाचे अर्थसहाय्य केलेल्या त्या पायात पाय, अर्थसहाय्य केलेल्या त्या मुलांच्या पाट्या पुस्तकात पाय. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यात पाय. अजून भाऊ जिवंत आहे. हीच भाऊला माझी खरीखुरी श्रद्धांजली. आणि भाऊंच्या विचारांना प्रेरित होऊन जे चिंचवड मतदारसंघाचे आमदार जे कार्य करतात ना, त्यांनाही माझा सॅल्यूट आहे. त्या नक्कीच माझा विचार करतील असं मला वाटतं. आणि माझ्यासारख्या सच्चा कार्यकर्त्याला, प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी दिली तर संधीचं सोनं करल, एवढंच नक्की सांगतोय. लोकशाही जिवंत राहायची असेल तर तुम्ही मला संधी द्या. धन्यवाद.